हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 3 मधील 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. हा जो लेसन आहे या लेसनचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं जे इंग्लिश ग्रामर आहे त्याची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग द टू जेंटलमेन ऑफ वेरोना या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तरं समजून घ्यायला. 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना त्यातील वॉर्मिंग अपपासून आपण सुरुवात करत आहोत. चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी, तुम्हाला आपसामध्ये चर्चा करायची आहे. यामध्ये तुमची उत्तर वेगळी पण असू शकतात तुमच्या विचारानुसार. ओके, तुम्ही तुम्हाला आयडिया म्हणून इथे प्रश्न उत्तर देत आहे. तर पहिला आहे बघा, व्हॉट इज युअर फेवरेट पास टाईम. तुमचा आवडता जो विरंगुळा आहे त्याचा काम काय, म्हणजे विरंगुळा म्हणजे तुम्ही टाईमपास कुठे करता, तुमचा फेवरेट टाईमपास तुम्ही कुठे करता. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, माय फेवरेट पास टाईम इज वॉचिंग टेलिव्हिजन. टी व्ही पाहणं हा माझा काय तर फेवरेट पास टाईम आहे. किंवा तुम्ही लिहू शकता की प्लेइंग क्रिकेट विथ माय फ्रेंड्स, प्लेइंग फुटबॉल विथ माय फ्रेंड्स, दॅट इज पास टाईम फॉर मी. तो माझा विरंगुळ्याचा क्षण आहे किंवा टाईम आहे. किंवा ड्रॉइंग करणं, पेंटिंग करणं, हे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही पास टाईममध्ये टाकू शकता. सेकंड आहे, डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट. पुस्तकं जी आहे तुम्ही ती मनोरंजनासाठी वाचता का. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता येस असेल तर होय, नो असेल तर नाही. येस आय रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट, होय मी पुस्तकं मनोरंजनासाठी वाचतो. इफ आय लाईक द सब्जेक्ट ऑफ द सब्जेक्ट, जर मला पुस्तकाचं, इफ आय लाईक द सब्जेक्ट ऑफ बुक्स, जर मला पुस्तकाचा सब्जेक्ट आवडला, विषय आवडला, तर निश्चितच मी ते एंटरटेनमेंटसाठी म्हणजे मनोरंजनासाठी त्याला वाचत असतो. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी, पोएम, बुक. तुमचं फेवरेट स्टोरी किंवा पोएम, कविता किंवा बुक कुठली आहे. तर मी आन्सरमध्ये लिहू शकतो आपण की माय फेवरेट बुक इज द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी बाय रॉबिन शर्मा. रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक माझं फेवरेट आहे. पोएममध्ये तुम्ही लिहू शकता की ने मजसी ने परत मातृभूमीला. ओके, रिटन बाय विदा सावरकर यांची माझी आवडती पोएम आहे. अंडरस्टँड. असं तुम्हाला जी वाटते ती पोएम तुम्ही इथे लिहू शकता, जी मला आवडते त्या पोएमचं नाव लिहा किंवा मग स्टोरीचं नाव तुम्ही तिथे टाकू शकता. व्हॉट रोल डू बुक्स ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल प्ले. जे थोर लोक असतात, ग्रेट लोक असतात, त्या व्यक्तींच्या जीवनावर पुस्तके कोणती भूमिका बजावतात, म्हणजे त्यांच्या जीवनावर पुस्तकांचा काय प्रभाव झालेला असतो. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बुक्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ग्रेट पीपल्स लाईफ. पुस्तके जी असतात ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कशाचं तर जे ग्रेट लोक आहेत म्हणजे थोर लोक आहेत त्या थोर व्यक्तींच्या आयुष्यामध्ये. ते इन्स्पायर, मोटिवेट अँड गिव्ज अस एक्सपिरियन्स. आणि त्यापासून आपल्याला काय मिळतो तर एक्सपिरियन्स मिळतो, मोटिवेशन मिळतं आणि निश्चितच आपला अनुभवसुद्धा मिळत असतो पुस्तकांपासून. बुक्स गाईड अँड शो राईट पाथ टू फॉलो. पुस्तके जी असतात ती काय करतात तर योग्य असा रस्ता दाखवण्याचं काम करत असतात आणि तेच योग्य रस्ता ते ग्रेट लोकांना दाखवतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, हाऊ कॅन वी डिसाईड इफ अ स्टोरी इज ॲव्हरेज, गुड, एक्सलंट. एखादी कथा ही कशी आहे तर ॲव्हरेज म्हणजे साधारण, गुड म्हणजे चांगली किंवा एक्सलंट म्हणजे उत्तम आहे, हे आपण कसं ठरवू शकतो. तर त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये द रिटर्न स्टाईल ऑफ द रायटर, रायटरची जी लिहिण्याची स्टाईल आहे त्यावर आपण ठरवतो की ती जी काही स्टोरी आहे ती कशी असणार आहे. न्यूनेस इन द स्टोरी, जी स्टोरी आहे त्यामध्ये न्यूनेस, नवीन काय आहे याच्यावर आपण ठरवतो की ती स्टोरी कशी आहे, चांगली आहे, उत्तम आहे किंवा साधारण आहे. लँग्वेज यूज्ड बाय द रायटर, कुठल्या प्रकारची लँग्वेज रायटरने वापरलेली आहे. थीम ऑफ द स्टोरी, स्टोरीची थीम काय आहे, या माध्यमातून आपण ठरवतो की एखादी स्टोरी ॲव्हरेज आहे किंवा चांगली आहे किंवा मग एक्सलंट आहे म्हणजे उत्तम आहे, हे आपण ठरवत असतो. अ बुक रिव्ह्यू इज अन ॲनालिसिस ऑफ अ न्यूली पब्लिश्ड बुक. ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. बुक रिव्ह्यू करणं म्हणजे काय तर विश्लेषण करणं. जे नवीन प्रकाशित झालेलं पुस्तक असेल, कोणाकडून होतं ते पुस्तकाचं रिव्ह्यू, तर जो कोणी एक्सपर्ट असेल त्याच्याकडून हे रिव्ह्यू केलं जातं. हू एक्सप्रेसेस हिज ऑब्लिक हर ओपिनियन. तो स्वतःचे काय करतो तर ओपिनियन, मतं जे आहेत तो काय करतो तर सांगण्याचं काम करतो. अबाउट द कॉन्टेंट्स, स्टाईल अँड मेरिट. आणि त्या पुस्तकाचं कॉन्टेंट काय आहे म्हणजे कथा काय आहे, स्टाईल कशी लिहिण्याची आणि मेरिट्स म्हणजे फायदे काय आहेत हे सांगण्याचं काम बुक रिव्ह्यूमध्ये होतं. बुक रिव्ह्यूज आर पब्लिश्ड इन न्यूजपेपर, मॅगझिन्स अँड आर ऑल्सो अवेलेबल ऑनलाईन.
ते बुक रिव्ह्यूज जे असतात ते पब्लिश होतात न्यूजपेपरमध्ये, मॅगझिन्समध्ये, त्याचबरोबर ऑनलाईनसुद्धा ते अवेलेबल असतात. मेक सुटेबल ग्रुप्स इन द क्लास. एक ग्रुप बनवायचा आहे तुम्ही क्लासमध्ये. डिसाईड अबाउट फेवरेट बुक. एखादं पुस्तक निवडायचं आहे किंवा स्टोरी निवडायची आहे आणि खाली जे डिटेल दिलेले आहेत त्यावर तुम्हाला काय करायचं तर बुक रिव्ह्यू करायचं आहे. नेम ऑफ द स्टोरी, बुक, रायटर कोण आहे, सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटरबद्दल काय इन्फॉर्मेशन, बॅकग्राऊंड काय आहे, सेटिंग काय आहे, मेन कॅरेक्टर, त्यानंतर सेंट्रल आयडिया काय म्हणजे समरी, स्टाईल आणि लँग्वेज कशी आहे त्या पुस्तकाची, इलिस्ट्रेशन, स्पष्टीकरण देऊ शकता तुम्ही काही आणखीन, स्ट्रॉंग ॲस्पेक्ट्स म्हणजे मजबूत बाजू कुठल्या आहेत, ड्रॉबॅक्स म्हणजे कमकुवत बाजू कुठली आहे, आणि कंक्लुजन काय असणार आहे, शेवट काय करणार. तर मी आन्सरमध्ये दिलेलं बघा 5.someone या पुस्तकाचं. तर असं तुम्ही लिहिणार आहात बुक रिव्ह्यूमध्ये, बुक रिव्ह्यू ऑफ 5.someone. नेम ऑफ द स्टोरी किंवा बुक 5.someone. रायटर चेतन भगत. सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. तर चेतन भगत इज अन इंडियन ऑथर अँड कॉलमनिस्ट. चेतन भगत हे इंडियन ऑथर आहेत, कॉलमनिस्ट आहेत, म्हणजे जे काही संपादकीय लेख लिहितात न्यूजपेपरमध्ये ते काम ते करतात. चेतन भगत ग्रॅज्युएटेड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲट IIT दिल्ली. त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये IIT दिल्लीहून. IIT काय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीहून त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पदवी त्यांना मिळालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. अँड कम्प्लिटेड अ PGP ॲट पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम जो असेल पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं आहे ॲट IIM अहमदाबादमधून. ही रोड सम फेमस नोवेल्स. काही महत्त्वाच्या नोवेल्स लिहिलेल्या आहेत, नावाजलेल्या नोवेल्स. त्यामध्ये 5.someone, काई पोचे, 2 स्टेट्स, हाफ गर्लफ्रेंड इत्यादी असे बरेचसे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. भारी भारी अशा नोवेल्स, खूप नावाजलेले लेखक आहेत. बॅकग्राऊंड काय यांच्या नोवेलचं 5.someone या. तर द नोवेल सेट इन द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली. आता ही जी नोवेल आहे ती सेट केली गेलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीमध्ये. टाईम आहे 1991-95 त्या कथेचा. डिपिक्टिंग द ॲडव्हेंचर्स ऑफ 3 मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स. एक साहस दाखवलेलं आहे 3 मेकॅनिकल इंजिनिअर स्टुडंट्सचं या पुस्तकामध्ये. एकाच नाव आहे हरिकुमार, दुसऱ्याचं आहे रियान ओबेरॉय, तिसरा आहे आलोक गुप्ता. हू फेल टू कॉप अप विथ द ग्रेडिंग सिस्टीम ऑफ द IITs. आता जे IITची जी काही सिस्टीम आहे ग्रेडिंग सिस्टीम त्यासोबत ते काय करू शकत नाही तर मॅचअप करू शकत नाही, ते फेल होतात. कॅप्चरिंग द कॅम्पस अँड सेटिंग ऑफ अ रेसिडेन्शियल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन. आता एक कॅम्पस दाखवलं आहे रेसिडेन्शियल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशनचं या कथेमध्ये. मेन कॅरेक्टर आहेत हरिकुमार, रियान ओबेरॉय, आलोक गुप्ता आणि नेहा. आणखीनही सब कॅरेक्टर्स त्यामध्ये आहेत. हे 3 मित्र ते मेन कॅरेक्टर आहेत. त्यानंतर सेंट्रल आयडिया काय आहे किंवा समरी काय, तर समरी अशी दिल्ली बघायची. द बुक इज नॅरेटेड बाय हरी. पुस्तकाचं नॅरेशन कथन केलेलं आहे हरीने. विथ सम स्मॉल पॅसेजेस बाय हिज फ्रेंड्स रियान अँड आलोक. आणि काही पॅसेजेस रेयान आणि आलोकचे सुद्धा आहेत. ॲज वेल ॲज अ लेटर बाय हरीज गर्लफ्रेंड नेहा चेरियन. आणि काही लेटरसुद्धा आहेत हरीच्या गर्लफ्रेंडचे, तिचं नाव आहे नेहा चेरियन. इट डील्स विथ द लाईव्स ऑफ 3 फ्रेंड्स. 3 मित्रांच्या जीवनाशी संदर्भात आहे ही कथा. हुज ड्रीम, आता या तिघांचं ड्रीम आहे की मेकिंग देअर कॉलेज ॲज वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन द इंडिया. आणि त्यांचं ड्रीम असतं की त्यांचं जे कॉलेज आहे त्याला एक बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज बनवायचं भारतातलं. इन्स्टेड ऑफ रिगर अँड मोनोटॉनस ऑफ द अकॅडमिक वर्क. एक अकॅडमिक वर्क जे असतं मोनोटॉनस उदास असं, ओके, तर याऐवजी एक चांगलं प्रकारचं इंजिनिअरिंग कॉलेज बनवायचं हे त्यांचं स्वप्न असतं. मोस्ट ऑफ द बुक डील्स विथ 2 प्लॉट्स लाईन. 2 प्लॉट लाईन्स आहेत पुस्तकामध्ये या. वन बिईंग द न्यूमरस अटेम्प्ट्स बाय द ट्रायो टू कॉप अप विथ द सिस्टीम. आता मोस्ट ऑफ द जो पार्ट आहे तो या तिघांसंदर्भात आहे जो सिस्टीमशी कॉपअप करतो आहे. म्हणजे इंजिनिअरिंगची जी मेथड आहे पहिल्यापासून चालत आलेली त्यासोबत कॉपअप म्हणजे त्यांना ॲडजस्ट करण्याचं काम करतायत, जुळून घेण्याचं. आणि बीट द सिस्टीम किंवा बऱ्याचशा वेळेस ते सिस्टीमला काय करता येतं सहन करण्याचं सुद्धा काम करत आहेत. कॉपअप म्हणजे सहन करणं आपण म्हणू शकतो आणि बीट म्हणजे त्याच्यावर विजय मिळवणं, ॲडजस्ट करणं. अँड हरी इज फ्लाईंग विथ नेहा. हरी जो आहे तो नेहासोबत आहे. हू जस्ट हॅपन्स टू बी डॉटर ऑफ प्रोफेसर चेरियन. ती मुलगी आहे प्रोफेसर चेरियनची, जो हेड आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा त्यांच्या कॉलेजचा. इट टेक्स सम डार्क टर्न. काही डार्क टर्नसुद्धा येतात, इस्पेशली वेन इट कम्स टू द फॅमिलीज ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. जो प्रोटॅगोनिस्ट आहे त्याच्या फॅमिलीचा संदर्भ येतो त्यावेळेस. मोस्ट ऑफ द ॲक्शन हाव एवर टेक्स प्लेस इनसाइड द कॅम्पस. बरेचसे जे घटना आहेत त्या कॅम्पसच्या मध्ये घडत आहेत. द कॅरेक्टर्स लेड बाय 3 एवर क्रिएटिव्ह रियान frequently lament over how the internationally lauded IIT system has suffocated their creative
बाय फोर्सिंग देम टू व्हॅल्यू ग्रेड्स मोर दॅन ॲनालाइज एनिथिंग एल्स. आणि हे जे कॅरेक्टर आहे त्याला लीड करण्याचं काम रियान करतोय. फ्रिक्वेंटली लेमंट ओव्हर आणि काय कधीमध्ये ते काय करतात शो करतात की हे जे काही इंटरनॅशनली लाउडेड कॉलेज आहे IIT याच्यावर ते कसे गुदमरत आहे, त्यांची क्रिएटिव्ह कशी गुदमरती आहे, त्यांच्यावर जे काही व्हॅल्यूज किंवा ग्रेडिंग सिस्टीम इम्पोज केली जाते त्यामुळे ते कसे गुदमरतात या सिस्टीममध्ये हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. अनइन्स्पायरिंग टीचिंग, काही इन्स्पायरेशन नसलेली टीचिंग, न्यूमरस असाइनमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं क्रिएटिव्हिटी त्यांची राहिलेली नाही आहे. स्टाईल अँड लँग्वेज यूज्ड, कुठल्या प्रकारची स्टाईल अँड लँग्वेज वापरलेली, तर लँग्वेज आणि स्टाईल कशी तर सिम्पल अँड लुसिड, साधी आणि सुबोध अशी लँग्वेज यामध्ये आहे. इलिस्ट्रेशन बाकी इतर आपण लिहिणार नाही. स्ट्रॉंग अस्पेक्ट, मजबूत बाजू काय तर इट फोकसेस ऑन द ग्रेडिंग सिस्टीम इन IIT कॉलेजेस, जी काही ग्रेडिंग सिस्टीम आहे IIT कॉलेजेसची त्याच्याला फोकस केलेला आहे या स्टोरीमध्ये. मेनी ऑफ द इंजिनियर्स अँड यूथ लव दिस पोएम, जे काही इंजिनियर्स असतील आणि यूथ म्हणजे तरुण लोक त्यांना ही पोएम या नोवेलच्या ते प्रेमात पडलेले आहेत. ड्रॉबॅक इट इज रादर लेंदी, थोडी मोठी आहे. कंक्लुजनमध्ये तुम्ही लिहू शकता इट गाईड्स अस टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू नॉलेज नॉट टू ग्रेड्स अँड ऑर मार्क्स. आपल्याला याच्यातून गाईड होतं आपल्याला किंवा मार्गदर्शन भेटतं की आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे, नॉलेजला महत्त्व दिलं पाहिजे, ज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे, ना की ग्रेड्सला किंवा मग मार्क्सला. अशा प्रकारे हे बुक ॲनालिसिस इथे संपतंय. चला तर मार्जिन क्वेश्चनकडे वळूया. मार्जिन क्वेश्चन्स, आता हे मार्जिन क्वेश्चन्स कुठे असतात, कुठल्याही चॅप्टरच्या लेफ्ट किंवा मग राईट किंवा साईडला ते असतात. जिथे नवीन शब्द असतात त्यांचे शब्दार्थ दिलेले असतात तिथे आपल्याला हे मार्जिन क्वेश्चन्स आढळतात. तर पहिला मार्जिन क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज द स्टोरी अबाउट, ही जी स्टोरी आहे ही जी कथा आहे ती कशाबद्दल आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द स्टोरी इज अबाउट द 2 बॉयज नेम निकोला अँड जॅकोबो. ही जी स्टोरी आहे ती 2 मुलांबद्दल आहे. कोणाबद्दल तर निकोला अँड जॅकोबोबद्दल. हू डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी, आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात पैसे कमवण्यासाठी. टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ स्पाईन, आणि ही मुलं वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात पैसे कमवण्यासाठी. का बरं पैसे ते कमवत आहेत तर त्यांच्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी, म्हणजे त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी, जी कशाने ग्रस्त आहे तर ट्युबरक्लोसिस ऑफ स्पाईन या रोगाने ती काय तर ग्रस्त आहे. त्या ट्रीटमेंटसाठी किंवा तिच्या उपचारासाठी ही मुलं वेगवेगळ्या प्रकारचे कामं करून काय करतात तर पैसे कमवत आहेत. त्यांच्या अवतीभोवती ही स्टोरी फिरते. सेकंड प्रश्न आहे, हाऊ डज द नॅरेटर मीट द 2 ब्रदर्स. आता जो काही नॅरेटर आहे म्हणजे कथा सांगणारा, तो कथाकार जो आहे तो दोघा भावांशी कशा प्रकारे भेटला होता किंवा कुठे तो भेटला होता, कसा भेटला असा त्याचा अर्थ होतोय. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द नॅरेटर मीट्स द 2 ब्रदर्स वेन ही वॉज ड्रायव्हिंग डाऊन द फुट हिल ऑफ द आल्प्स अँड द 2 ब्रदर्स वर सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आता लेखक त्यांना काय करतो तर भेटतोय कुठे, जे काही आल्प पर्वत आहे त्या आल्प पर्वताच्या पायथ्याशी गाडी तो चालवत होता आणि तिथे हे जे 2 मुलं होते ते काय करत होते तर वाईल्ड स्ट्रॉबेरीज जे आहेत ते दोघं भाऊ काय करत होते तर विकत होते. ओके, गावरान स्ट्रॉबेरी ज्याला आपण म्हणतो ते विकत होते आणि तिथे यांची भेट झाली, नॅरेटरची भेट झाली त्या 2 भावांसोबत. व्हॉट काइंड ऑफ ऑड जॉब्स डू द 2 ब्रदर्स डू. दोघं भाऊ कुठल्या प्रकारची किंवा कोणती वेगवेगळी कामे करत असतात. द 2 ब्रदर्स डू द फॉलोइंग ऑड जॉब्स. खाली जे मेन्शन केलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ऑड जॉब्स, वेगवेगळी कामं ती 2 भाऊ करत असतात. शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर, म्हणजे बुटं जे आहे ते चमकवण्याचं काम करतात ते पब्लिक स्क्वेअरमध्ये. सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज ॲट द फुट हिल ऑफ आल्प, म्हणजे पर्वताच्या पायथ्याशी काय तर ते वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे गावरान स्ट्रॉबेरीज ते विकत असत. सेलिंग न्यूजपेपर इन अ स्ट्रोमी नाईट, स्ट्रोमी नाईटमध्ये ते काय करायचे तर न्यूजपेपर सेल करत असे. पुढचं आहे, हाऊ डज द नॅरेटर हेल्प द 2 ब्रदर्स वन डे. ओके, एके दिवशी जो कथाकार आहे नॅरेटर आहे त्यांनी दोघा भावांना कशी मदत तो करतोय. तर आन्सरमध्ये दिसते तुम्हाला, वन स्ट्रोमी नाईट, एका आपण त्याला काय म्हणतो थोडक्यामध्ये एका रात्री, स्ट्रोमी नाईट वादळी रात्री. द बॉयज वॉन्टेड टू गो टू द नियर बाय विलेज पोटेला. ते 2 भाऊ आहे त्यांना कुठं जायचं होतं तर जे जवळच गाव आहे पोटेला तिथे त्यांना जायचं होतं. दे आस्क्ड द नॅरेटर टू गिव्ह देम अ लिफ्ट, आणि त्यांनी त्या नॅरेटरला विचारलं, कथाकारला विचारलं की त्यांना काय करतं की त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना लिफ्टची गरज आहे किंवा त्यांना लिफ्ट देण्यात यावी अशी त्यांनी त्याला विचारलं नॅरेटरला. ऑल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे, जरीही ज्या ठिकाणी त्या मुलांना जायचं होतं तो रस्ता किंवा ती जागा जी आहे ती नॅरेटरच्या रस्त्यामध्ये येत नव्हती. इट टेक्स देम देअर अँड हेल्प देम, आणि नॅरेटरने तरीसुद्धा काय केलं तर त्याच रस्त्याने गेला आणि त्यांना तिथे सोडलं. अशा प्रकारे नॅरेटरने त्या 2 मुलांना मदत केली.
व्हॉट सिक्रेट अबाउट द ब्रदर्स डज द नर्स टेल द नॅरेटर. नर्सने जे काही दोन भावांबद्दल कोणतं गुपित हे नर्सने कथाकाराला सांगितलं किंवा नॅरेटरला सांगितलं. द नॅरेटर टोल्ड द नर्स टोल्ड द नॅरेटर द स्टोरी ऑफ द बॉयज. जी नर्स आहे तिने काय केली तर स्टोरी सांगितली त्या दोन मुलांची नॅरेटरला, कथाकाराला. काय सांगते बघा ती. देअर फादर वॉज किल्ड इन अ वॉर. त्यांचे जे वडील आहेत ते युद्धामध्ये मारले गेलेत. अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉयड इन द वॉर. त्याचं घरसुद्धा काय झालं तर डिस्ट्रॉय झालं. कशामध्ये तर वॉरमध्ये. वॉरमध्ये म्हणजे कशामध्ये, युद्धामध्ये. डिस्ट्रॉय झालं म्हणजे अस्तव्यस्त जाणे किंवा मोडून जाणे. देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस. त्यांची जी बहीण आहे ती ट्युबरक्लोसिसने म्हणजे मणक्याच्या रोगाने ती ग्रस्त होती. दे लाईव्ड इन अ शेल्टर अँड स्टार्व सो दॅट दे कुड पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. ते काय करतात तर शेल्टरमध्ये राहतात आणि भुकेले राहतात. ते कशासाठी तर काय करू शकतील ते त्यांच्या बहिणीची जी काही ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, त्याचे पैसे ते पे करू शकतील किंवा भरू शकतील. त्यासाठी उपाशी राहतात आणि शेल्टरमध्ये ते झोपतात. एक्सप्लेन द प्रोव्हर्ब वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. म्हण तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. इज द प्रोव्हर्ब विच इज शोईंग द ह्युमन विल पॉवर. ही एक काय तर म्हण आहे जी काय करते तर ह्युमनची, माणसाची काय दाखवते तर विल पॉवर दाखवण्याचं काम करत आहे. इफ वी आर डिटरमाइंड टू डू समथिंग. जर आपण काय करायचं ठरवलं, वी विल गेट इट डन. तर ते आपण काय करू शकतो, साध्य करू शकतो. इफ द टास्क इज चॅलेंजिंग. जरी टास्क कसा असेल, काम कसं असेल, चॅलेंजिंग असेल, अडचणीचं असेल, डिफिकल्ट असेल म्हणजे अडचणीचं असेल, ऑर लुक इम्पॉसिबल आणि अशक्य दिसत असेल, वी कॅन डू एनिथिंग इन आवर लाईफ इफ वी विश टू डू इट. जर आपण ठरवलं ते करायचं आहे तर आपण काय करू शकतो, ते निश्चित प्रकारे साध्य करू शकतो. त्यानंतर आहे इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग. खाली दिलेल्या गोष्टी किंवा खाली दिलेले वाक्य तुम्हाला कंप्लीट करायची. त्यामध्ये आहे पहिलं क्रोनिन स्टोरी फोकस ऑन. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. क्रोनिन स्टोरी फोकस ऑन सेल्फलेस हेल्प अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. सेल्फलेस हेल्प, कुठल्याही प्रकारची मदत न घेता, म्हणजे क्रोनची जी स्टोरी आहे ती सेल्फलेस हेल्पवर, त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन, समर्पणाचं महत्त्व, कशाप्रती, रिलेशनप्रती, नात्याप्रती हे दाखवण्याचं काम या स्टोरीतून होतं आहे. दुसरा प्रश्न आहे द नॅरेटर डॉट 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 टू इनकरेज द टू ब्रदर्स. जो नॅरेटर होता त्यांनी काय केलं तर त्या मुलांना इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देण्याचं तो काम करतोय. तर याच्या आन्सरमध्ये तुम्ही रिकाम जागी लिहिणार आहात. द नॅरेटर बॉट द बिगेस्ट बास्केट ऑफ द वाईल्ड फ्रूट्स टू इनकरेज द टू ब्रदर्स. जो नॅरेटर आहे तो काय करतो तर बॉट करतो एक मोठी जी बास्केट आहे वाईल्ड फ्रूट्सची. कशासाठी तर त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी. पुढचं आहे द नॅरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर डॉट डॉट डॉट. आन्सरमध्ये द नॅरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट. ओके, हे त्याचं आन्सर तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर आहे द बॉयज विश टू विजिट द विलेज टू. आन्सर द बॉयज विश टू विलेज पोलेटा टू सेल न्यूजपेपर. आता त्या मुलांना त्या विलेजमध्ये जायचं होतं कशासाठी तर न्यूजपेपर सेल करण्यासाठी. ओके, आता जे काही नॅरेटर आहेत त्याचं डेव्हलप कावर झालं लायकिंग, म्हणजे त्यांना ते मुलं का आवडायला लागले तर कारण काय होतं तर ते जे मुलं होते इनोसंट होते, त्याचबरोबर सिरियस शांत स्वरूपाचे, निरागस, इनोसंट म्हणजे निरागस म्हणू शकतो आपण, प्लीजर म्हणजे आनंदी होते आणि अर्नेस्ट म्हणजे चांगले, त्या प्रकारचे ते मुलं होते. त्यानंतर आहे याचा आन्सर तुम्हाला मी सांगितलं आहे. फिफ्थ, सो वन कॅन कंक्लूड फ्रॉम द स्टोरी दॅट. कोणी पण काय करू शकतं, ही स्टोरी कंक्लूड करू शकतं. तर ते या रिकाम जागी तुम्हाला यायचं आहे विच मीन्स त्याचा अर्थ काय होतो ते सांगायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता बघा. सो वन कॅन कंक्लूड फ्रॉम द स्टोरी दॅट. कोणीही काय करू शकतं तर या स्टोरीचा शेवट करू शकतं काय म्हणून तर वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. विच मीन्स याचा अर्थ होतो इफ वी विश टू डू एनिथिंग पॅशनेटली. जर आपण एखादी गोष्ट आवडीने करू इच्छितो किंवा आवडीने करायची आपली इच्छा असेल, वी कॅन इझिली फाइंड आउट द वे टू कम आउट ऑफ एनी प्रॉब्लेम. तर आपण इझिली काय करू शकतो, वे म्हणजे रस्ता सापडू शकतो ज्यातून आपण काय करू शकतो तर प्रॉब्लेममधून म्हणजे अडचणीतून आपण बाहेर येऊ शकतो. पुढचा आहे सेकंड क्वेश्चन, सॉल्व द पझल ऑफ वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट, द क्लूज आर गिवन बिलो. आता ही पझल तुम्हाला सॉल्व करायची आहे. क्लूज काही दिलेले आहेत त्यामध्ये नंबर 1 बघा डिसअलाउ. डिसअलाउ 1 नंबर उभ्या स्वरूपात तुम्हाला ते भरायचं आहे. मेक नोन आडव्या स्वरूपात, अनएक्सपेक्टेड मीटिंग हे उभ्या स्वरूपात आणि 4 नंबरसुद्धा उभ्या स्वरूपात भरणार, 5 नंबर आडवा आणि लुक लाईकसुद्धा आडवं. तर बघा पहिला आहे डिरेक्टली आन्सर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ते भरून घ्या.
पहिला डिसअलाउड, डिसअलाउडचा अर्थ होतो फॉरबिड, मना करणे. मेक नोन, माहिती असलेला आपण म्हणतो रिव्हील, रिव्हील करणे किंवा माहिती करून देणे त्याला आपण म्हणतो रिव्हील. अनएक्सपेक्टेड मीटिंग त्याला आपण म्हणतो इन्काउंटर, अचानक होणारी जी भेट असते त्याला इन्काउंटर म्हणतात. गिविंग प्लेजर टू द माइंड, फिलिंग्स ऑर सेन्सेस. एन्जॉयबल त्याला आपण प्लीजन असं म्हणतो. सिन्सिअर म्हणजे इनोसंट, आणि सिन्सिअर म्हणजे इनोसंट निरागस ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे लुक लाईक, त्याला आपण रिसेंबल असं शब्द घेणार आहोत. रिसेंबल म्हणजे सारखा दिसणारा. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इन युअर नोटबुक. तुमच्या शब्दात उत्तर लिहायचे आणि नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्याचा आन्सर काय असणार आहे? पहिला प्रश्न जो आहे त्याचा बघा काय आहे. व्हॉट इलनेस डिड द सिस्टर सफर फ्रॉम. जी त्यांची बहीण होती त्या दोन्ही मुलांची, ती कुठल्या इलनेसने, कुठल्या आजाराने ती ग्रस्त होती. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द बॉयज सिस्टर सफर्ड फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन. ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन हा जो आजार आहे त्या आजाराने ती ग्रस्त होती. व्हॉट सरप्राईज द नॅरेटर वेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम. त्या नॅरेटरला आश्चर्य का बरं वाटलं वेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम. जेव्हा त्यांनी काय केलं त्या मुलांना दुसऱ्या वेळेस बघितलं त्यावेळेस तो आश्चर्यचकित का झाला. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. वेन द नॅरेटर सॉ द ब्रदर्स, जेव्हा नॅरेटरने त्या लेखकाने काय केलं मुलांना बघितलं द सेकंड टाईम दुसऱ्या वेळेस. दे वर शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. ते काय करत होते तर चौकामध्ये, पब्लिक स्क्वेअर म्हणजे चौक जिथे लोक जाणं येणं करतात आपण त्याला म्हणू शकतो. तर तो जो पब्लिक स्क्वेअर आहे तिथे ती मुलं काय करत होते तर शूज शायनिंग करत होते म्हणजे बूट पॉलिश करत होते. इट्स सरप्राईज नॅरेटर, याच्यामुळे नॅरेटर जो आहे तो आश्चर्यचकित झाला होता. व्हॉट डिड द नॅरेटर फाइंड अबाउट द बॉयज ॲट द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो नॅरेटर आहे त्याला मुलांबद्दल काय माहिती मिळाली. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. ॲट हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर द नॅरेटर फाउंड दॅट, नॅरेटरला कळालं, ओके काय कळालं त्याला की द बॉयज वर ऑर्पन्स अँड होमलेस. जे मुलं आहेत ते कसे तर ऑर्पन्स आहेत. ऑर्पन म्हणजे अनाथ, ज्यांना आईवडील नसतात त्यांना आपण ऑर्पन म्हणतो, अनाथ म्हणतो. तर त्या मुलांना आईवडील नव्हते आणि होमलेस म्हणजे घरसुद्धा त्यांना राहायला नव्हतं. दे वर्क हार्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ देअर सिस्टर, आणि ते खूप मेहनत करत होते कशासाठी तर त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी. हू वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस, आणि जी काय त्यांची जी बहीण आहे ती ट्युबरक्लोसिस नावाच्या रोगाने ग्रस्त होती. अँड वॉज ॲडमिटेड इन अ हॉस्पिटल, आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. ही ऑल्सो सॉ द गर्ल हू रिसेंबल्ड दॅम. त्या लेखकाने ती मुलगीसुद्धा बघितली, ती सर्व त्यांच्यासारखी दिसत होती. अँड दे वर टॉकिंग टू हर, आणि ते तिच्यासोबत बोलत होते. फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स. त्या नर्सने कुठल्या प्रकारची टचिंग, हृदयाला स्पर्श करणारी स्टोरी त्या लेखकाला सांगितली होती. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द नर्स टोल्ड द नॅरेटर. त्या नर्सने नॅरेटरला सांगितलं, कथाकाराला सांगितलं किंवा त्या लेखकाला सांगितलं की कुठली स्टोरी सांगितली, कथा सांगितली त्या मुलांची. ओके. देअर फादर वॉज किल्ड इन अ वॉर. त्यांचे जे वडील होते ते वॉरमध्ये युद्धात वारले. अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉयड इन द वॉर. आणि त्यांचं घरसुद्धा उद्ध्वस्त झालं कशामध्ये, या युद्धामध्ये. देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस. त्यांची बहीण जी आहे ती ट्युबरक्लोसिस नावाच्या रोगाने ग्रस्त होती. त्याची बहीण ही सुद्धा ट्युबरक्लोसिस नावाचा जो की रोग आहे त्याने ती ग्रस्त होती. दे लाईव्ड इन अ शेल्टर अँड स्टार सो दॅट दे कुड पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. ते काय करतात तर एका शेल्टरमध्ये राहतात आणि भुकेले राहतात. ओके. कशासाठी तर दे कुड पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. कशासाठी, त्यांच्या बहिणीची जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, त्याचे पैसे पे करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे इफ द नॅरेटर ऑफर्ड द बॉयज अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅश. जर त्या लेखकाने काय केले तर त्या मुलांना काय केले तर खूप मोठी अमाऊंट काय कॅशमध्ये देऊ केली. ओके. वुड दे हॅव ॲक्सेप्टेड इट. ते त्या पैशाला ॲक्सेप्ट करतील का. से व्हाय, का करतील, ऑर व्हाय नॉट, किंवा मग का करणार नाहीत. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. इफ द नॅरेटर ऑफर्ड द बॉयज अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅश दे वुडंट हॅव ॲक्सेप्टेड. जर लेखकाने काय केली तर त्या मुलांना खूप मोठी अमाऊंट कॅशमध्ये देण्याचं ठरवलं तर ते वुडंट हॅव ॲक्सेप्टेड इट. ते काय करणार नाही तर ते ॲक्सेप्ट करणार नाहीत. द बॉयज वर रिअली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट. जी मुलं होती ती कशी होती तर खूप हार्ड वर्किंग, खूप मेहनती आणि ऑनेस्ट, प्रामाणिक होती. दे बिलिव्ड इन देअर वर्क. त्यांचा स्वतःच्या कामावर विश्वास होता. दे वूड गेट हेल्प टू गेट वर्क फ्रॉम द रायटर बट नॉट कॅश. दे वूड गेट हेल्प टू गेट वर्क फ्रॉम द रायटर बट नॉट कॅश. ते काय करू शकतील काम, दे वूड गेट हेल्प, ते मदत घेऊ शकतील
त्यांच्या कामासाठी, परंतु ते कॅश घेणार नाहीत. इफ दे वूड टेक इट, जर त्यांनी पैसे घेतले, दे वूड टेक इट ॲज अ लोन, ते काय करतील, एक कर्ज म्हणून ते पैसे घेतील. अँड दे वूड रिटर्न इट बॅक, आणि ते पुन्हा वापस करतील. पुढचा प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट अँड फाइंड द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन द टेक्स्ट. आता काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे नाउन फॉर्म तुम्हाला शोधायचे आहेत या टेक्स्टमध्ये. तर आन्सर डिरेक्टली मी दिलेले आहेत. पहिला शब्द आहे इम्पॉर्टंट. इम्पॉर्टन्सचा नाउन फॉर्म आपल्याला सापडतोय इम्पॉर्टन्स. डेडिकेटेड सापडतोय डेडिकेशन. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्वपूर्ण, आणि डेडिकेशन म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती की आपण झोकून देणे स्वतःला. त्यानंतर आहे ट्रीट म्हणजे उपचार करणे, तर ट्रीटमेंट उपचार. नॅरेट कथन करणे, नॅरेटर म्हणजे कथन करणारा. इगरनेस उत्साह, ज्याला पण म्हणतो आतुर, त्याला पण म्हणतो आतुरता. ॲपियर दिसणे, ॲपियरन्स म्हणजे दिसणारा, ज्याला आपण म्हणू शकतो. हे त्याचे नाउन फॉर्म आहेत. ॲम्प्लिफाय ॲम्प्लिफिकेशन, रिअलायझेशन, हे त्याचे आन्सर तुम्ही घेऊ शकता. लँग्वेज स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की क्लॉज म्हणजे काय. त्यामध्ये जे काही क्लॉजचे 2 प्रकार पडतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, यांच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा मग तुम्हाला आय बटनवरती दिसून जाईल. बघा, तुम्हाला दिसत असेल तर याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, क्लॉजेस म्हणजे काय, त्याचे प्रकार काय असतात, त्याचे उपप्रकार काय, ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. म्हणजे ते तुम्ही बघितले तर तुमचे मार्क कधी काय होणार नाही, तर रिड्यूस होणार नाहीत, स्पेशली क्लॉजेसचे. त्यामुळे क्लॉजेस चांगलं समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्यावर लिंक दिलेली आहे, किंवा मग माझ्या चॅनलमध्ये जा, त्यामध्ये तुम्ही क्लॉजेस असं सर्च करा, किंवा मग आता आय बटनवर जे तुम्हाला आता दिसली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला क्लॉज समजून जाईल. लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलं बघा, लँग्वेज स्टडीकडे बोलतो आहे आपण. We have already learned that clauses is a group of words that a subject and a verb and is a part of longer sentence. आपण ऑलरेडी क्लॉजेस म्हणजे काय डिस्कस केलेलं आहे. क्लॉजेस म्हणजे काय असतात, तर ग्रुप ऑफ वर्ड्स असतात, आणि यामध्ये सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो, आणि एक लॉंगेस्ट जो पार्ट आहे सेंटेन्सचा एक पार्ट, तो म्हणजे काय असतो, क्लॉज असतो. आपण हे ऑलरेडी समजलेलं आहे. म्हणजे क्लॉज म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत, ज्या अशा प्रकारचा ग्रुप ऑफ वर्ड की ज्यामध्ये सब्जेक्ट असतं, वर्ब असतं, आणि ह्या दोन्ही गोष्टी काय असतात, तर एका लॉंगेस्ट सेंटेन्सच्या पार्ट असतात. इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये, वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर. देर आर 2 क्लॉजेस. जे वाक्य दिलेलं बघा याच्यामध्ये, वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर, यामध्ये 2 क्लॉजेस आहेत. पहिलं म्हणजे वी रिटर्न होम, आणि सेकंड म्हणजे वेन स्कूल वॉज ओव्हर. द फर्स्ट वन मेक कम्प्लीट सेन्स. आता यामध्ये वी रिटर्न होम जे आहे ते काय करतं, आपला कम्प्लीट सेन्स देतं आहे. अंडरस्टँड. सो इट इज कॉल्ड मेन ऑर प्रिन्सिपल क्लॉज. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, मेन क्लॉज किंवा मग प्रिन्सिपल क्लॉज असं म्हटल्या जातं. हे कळालं थोडक्यामध्ये. वी रिटर्न होम वेन स्कूल वॉज ओव्हर, यामध्ये 2 क्लॉज आहेत, एक म्हणजे वी रिटर्न होम आणि दुसरं म्हणजे वेन स्कूल वॉज ओव्हर. तर यामध्ये पहिलं जे सेंटेन्स आहे, क्लॉज आहे पहिला, तो म्हणजे वी रिटर्न होम, यामध्ये पूर्ण सेन्स येतो आहे, आपला कंप्लीट सेन्स येतो आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल क्लॉज किंवा मग मेन क्लॉज असं म्हणतो. सेकंड आहे, द सेकंड वन इज नॉट कम्प्लीट बाय इट सेल्फ. जे सेकंड आहे कुठलं, वेन स्कूल वॉज ओव्हर, यामध्ये कम्प्लीट सेन्स नाही, पूर्ण सेन्स नाही, किंवा वाक्यातून आपला पूर्ण अर्थ कळत नाही आहे. इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज टू कन्वे अ प्रॉपर सेन्स. आता हे जे आहे वेन स्कूल वॉज ओव्हर, हे डिपेंड आहे दुसऱ्या क्लॉजवर. जे दुसरा क्लॉज कुठला आहे, मग तो वी रिटर्न होम, त्याच्यावर ते डिपेंड आहे. तेव्हा तो जो काही क्लॉज असेल तो पूर्ण अर्थ त्याला प्राप्त होतो, किंवा मग तो प्रॉपर सेन्स आपल्याला देण्याचं काम करतो. त्यामुळे त्याला डिपेंडंट क्लॉज किंवा मग सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. वेन इज द जॉईनिंग वर्ड अँड इट इज कॉल्ड अ सबऑर्डिनेट. वेन जे आहे ते काय, तर जॉईनिंग वर्ड आहे. वेन जो आहे ते जॉईन करण्यासाठी वापरलेलं आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये जॉईनिंग वर्ड, ज्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेटर्स, त्याला आपण सबऑर्डिनेटर्स असं म्हणतो. आयडेंटिफाय द मेन प्रिन्सिपल क्लॉजेस अँड सबऑर्डिनेट क्लॉजेस अँड इनसर्कल द सबऑर्डिनेटर्स. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मेन क्लॉज जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, किंवा प्रिन्सिपल क्लॉज फाइंड आउट करायचा, किंवा आणि सबऑर्डिनेट क्लॉज फाइंड आउट करायचा, आणि सर्कल करायचं तुम्हाला सबऑर्डिनेटर्सला. ओके, खाली दिलेल्या काही वाक्यांमध्ये. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. मग पहिला सेंटेन्स आहे तो म्हणजे दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस. आता या 2 सेंटेन्समध्ये मेन क्लॉज जो आहे तो पहिला आहे दे पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट, आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, तर हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस. आणि यामध्ये सबऑर्डिनेटर जो आहे तो आहे, इथे मी सर्कल करतो बघा, आपला सर्कल करायचं याला, तर हा हू जो आहे तो
काय तर सबऑर्डिनेटर आहे. पुढच्या सेंटेन्सकडे येऊया. पुढचा आहे व्हेन ही आस्क्ड द नर्स शी टेल्स हिम स्टोरी. आता यामध्ये मेन क्लॉज आहे शी टेल्स हिम देअर स्टोरी आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे व्हेन ही आस्क्ड द नर्स आणि याच्यामध्ये सबऑर्डिनेटर आहे ओके, तो म्हणजेच व्हेन. व्हेन हा काय तर सबऑर्डिनेटर आहे. त्यानंतर आहे दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आता यामध्ये दे हॅव शोन हा आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट आणि यामध्ये हा जो दॅट आहे तो आहे सबऑर्डिनेटर. अंडरस्टँड. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे ऑल दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. ही टेक्स देम देअर हा आहे मेन क्लॉज आणि ऑल दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. तर यामध्ये ऑल दो जे आहे ते काय असणार आहे तर सबऑर्डिनेटर असणार आहे. याला तुम्ही सर्कल करून लिहू शकता. ओके. इथे जो आपला हा लेसन आहे तो म्हणजे कुठला द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना याचे प्रश्न उत्तरं. त्यामध्ये वॉर्मिंग अप असेल, मार्जिन क्वेश्चन असेल, इंग्लिश वर्कशॉप असेल, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी असेल. यांचे सगळे प्रश्न उत्तर आपण काय केले तर या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता इयत्ता 8वीचे सर्व व्हिडिओ समजून घेऊ शकतात. चॅप्टर्स असतील किंवा मग ग्रामर असेल इम्पॉर्टंट ते तुम्हाला समजून जाईल. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.